कल्याण येथे हृदय हेळावून टाकणारी घटना घडली आहे। बुधवारी दुपारी झालेल्या एका अपघातात एका महिलेसह तिच्या 3 वर्षाच्या लहान मुलाचा मृत्यू झाला आहे। शाळा सुटल्यानंतर आई आपल्या मुलाला घेऊन परत येत होती, तेव्हा महानगरपालिकेच्या डंपरने त्यांना चिरडलं। शाळेतून परत येत असताना अशा प्रकारे माय लेकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत। निशा सोमेशकर आणि अंश सोमेशकर असं मृत्यू पावलेल्या माय लेकाचं नाव आहे। घटनेच्या दिवशी बुधवारी सकाळी निशा यांनी आपल्या 3 वर्षीय मुलाला शाळेत सोडलं होतं। त्याची शाळा सुटल्यानंतर त्या मुलाला आणायला गेल्या, पण परत येताना दोन्ही माय लेकावर नियतीने झडप मारली। दोघंही रस्ता ओलांडण्यासाठी कल्याणमधील लाल चौकी परिसरात एका डिवायडरवर जवळ थांबले होते। यावेळी वेगात आलेल्या महानगरपालिकेच्या डंपरने दोघांना चिरडलं। अपघाताची ही घटना घडता स्थानिकांनी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केलं, पण याचा काहीच फायदा झाला नाही। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केलं। मृत निशा सोमेशकर यांचे पती अमित हे बंगळूर येथे एका IT कंपनीत नोकरीला आहेत। अपघाताच्या एक दिवशी आधीच ते बंगळूरला रवाना झाले होते। ते बंगळूरला जाताच मागे अशा प्रकारे अपघात झाल्याचं मृतांच्या नातेवाईकांनी सांगितलं। नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार अमित आणि निशा यांच्या लग्नाला 15 वर्षांहून अधिकचा काळ लोटला होता। अनेक वर्ष त्यांना मूळ बाळ होत नव्हतं। 3 वर्षापूर्वी त्यांच्या घरी अंशचा जन्म झाला होता, त्यामुळे सगळं कुटुंब आनंदित होतं, पण त्यांचा आनंद अवघ्या 3च वर्षात विरला। बुधवारी झालेल्या अपघातात अंशसह त्याच्या आईचाही मृत्यू झाला आहे। शाळेतून परतत असताना माय लेकाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। या प्रकरणी कल्याण बाजारपेठेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे, तर घटनेचा पुढील तपास सुरू आहे।